नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। नेहमीच सर्वांत शरीराची जर सुंदरता दाखवायची असतील तर केस आणि त्यानंतर या ठिकाणी शरीरावरील कपडे आणि कपडे चांगले घेण्यासाठी जर आपला कुठे जर यायचं असेल तर या ठिकाणी खादी भांडार म्हणजे या ठिकाणी आज भारताला स्वातंत्र्य मिळण्यापासून ते आतापर्यंत खादीला काय महत्त्व आहे आणि खादीचे कपडे का वापरावे याकरता आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत राहुल बनसोडे सर आहेत जे की 12ही महिने खादीचे कपडे वापरतात आणि खादीचे कपडे विकतात। त्यांच्याशी आपण चर्चा करत काय सांगणार होता आपण? खादी हा कपडा सगळ्या कपड्यांपेक्षा एक विशेष कपडा आहे आणि तो धाग्याने बनवला जातो आणि 3 धाग्याने त्याला टिचिंग केलेली जाते आणि अतिशय सुंदर कपडा असतो। कारण उन्हाळ्यामध्ये या कापडाचं विशिष्ट महत्त्व हे आहे की हा कापड आपल्या बॉडीला थंड ठेवतो आणि हवेशीर असतो। बाकीचे जे टेरिकॉट किंवा पॉलिथिन जे कापड असतात ते बॉडीमध्ये हवा शेअर नाही करत। त्याच्यामध्ये काय होतं की आमचा जो खादीचा जो कपडा आहे तो बॉडीचा सुगंध येणार नाही, म्हणजे बॉडीचा घामाचा वास येणार नाही, अतिशय थंड जाणवणार आणि अतिशय सुंदर कपडा असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी खादी घातली पाहिजे असं माझं मत आहे। आपले या ठिकाणी स्टॉल टाकला किती दिवस झाले? या स्टॉलला आता इथे 3 दिवस झालेत, 15, 16, 17 आणि अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। व्हाईट शर्ट्स, पांढरे शर्ट्स आणि रंगबेरंगी शर्ट्स अतिशय सुंदर विक्री होत आहे इथे आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स पण आम्हाला इथे मिळालेला आहे। आपण हा जो खादी भांडारचा जो व्यवसाय आहे तो केव्हा सुरू केलात आणि किती रुपयापासून सुरुवात केला? तर हा अतिशय 10,000 रुपयापासून स्टार्ट केलेला व्यवसाय गेल्या 4 वर्षापासून आम्ही नांदेड शहरामध्ये राबवत आहोत आणि अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळतो। बऱ्याचशा बचत गटांच्या प्रदर्शनामध्ये आमचे स्टॉल लागले जातात आणि आमचं एकमेव ठिकाण जे आहे ते जिल्हाधिकारी गेट नंबर 2 ला आम्ही गेल्या 4 वर्षापासून तिथे एक स्टॉलची ऑल नांदेड नागरिकांना सेवा देत आहोत आणि अतिशय तिथे सुद्धा आम्हाला उत्तम रिस्पॉन्स मिळतो। बऱ्याचशा नांदेड जिल्ह्याला 16 तालुके आहेत, त्या 16 तालुक्यामधून मिनिमम 10-12 तालुक्यांतले लोक जेव्हा काही कामानिमित्त नांदेडमध्ये येतात त्या निमित्त आम्हाला आवर्जून भेट देतात आणि 3 ते 4 शर्ट, पॅन्ट, शर्ट खरेदी करून जातात। या ठिकाणी आपण व्यवसाय सुरू केला तर आतापर्यंत आपलं टर्नओव्हर किती आहे आणि कोणत्या बँकेचं वगैरे आता पण लोन घेतलं? आतापर्यंत ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये SBIचं आमचं म्हणजे SBI बँकेला आम्ही कनेक्टेड आहोत आणि त्या माध्यमातून SBI बँकेकडूनही काही लोन घेतलं होतं, तेही परतफेड केलं आणि बचत गटाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षीला लोन बचत गट आम्हाला देतो। त्या लोनचा आम्ही सदुपयोग म्हणजे चांगला उपयोग म्हणजे कपड्यांमध्येच वावरवर करतो आणि आमच्या या व्यवसायाला प्रगती स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहोत। नक्कीच या ठिकाणी प्रत्येक आजकालचा तरुण शिक्षण झालं की नोकरीच्या मागे लागतो। बरेच जण, काही जण तर असे आहेत की घरची शेती किंवा जी घरची काही जी काही जमापुंजी आहे ती खर्चून नोकरीच्या मागे लागतात आणि व्यवसायाला दुर्लक्ष करतात। तर यावर तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? तरुणांना माझा एकच संदेश आहे की आज गव्हर्नमेंट जॉबच्या मागे लागण्यापेक्षा, शिक्षण शिकूनही गर्दीमध्ये लाईन लावण्यापेक्षा एक स्वतंत्र व्यवसाय करण्यामध्ये फार मोठी अपेक्षा आहे। कारण आजकाल डिजिटल इंडिया होत चाललेला आहे, ऑनलाईन बिझनेस आहेत, ऑनलाईन बरेचसे कन्सेप्ट आहेत, बरेचसे काही प्रोडक्ट आहेत की त्या प्रोडक्टला घेऊन आपण व्यवसाय करू शकतो। कारण कुठेतरी आजच्या तरुण पिढीने व्यवसायाकडे वळावं अशी माझी विनंती आहे तरुण युवकाला। नक्कीच आपण आज या स्टॉलमधून माहिती चांगल्या प्रकारे दिल्यात आणि जे तरुण आहे ती भरकटलेले तरुण आहे जे की नोकरीच्या मागे किंवा बाहेर मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन बर्बाद होऊन येतात, अशांना तुम्ही संदेश दिलात की आपण शिक्षण झाल्याच्या नंतर छोटा मोठा का होईना पण व्यवसाय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। नक्कीच ही बातमी ऐकून तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या व्यवसायामागे लागतील, जेणेकरून खोटाने वटाने जरी असला तरी व्यवसाय हा व्यवसाय आहे आणि स्वतः मालक आहे, तेव्हा
तेव्हा नोकर होण्यापेक्षा एखादी नोकरी म्हणजे कितीही मोठी नोकरी झाली तर शेवटी नोकर आहे, नोकर होण्यापेक्षा मालक होणं हे फार महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळीपासून देखील जे आपले पूर्वज आहेत ते देखील म्हणत गेलेत की आपण नोकर न होता मालक व्हावं. ही आपण चांगल्या प्रकारे आज तरुणांना एक संदेश दिलात. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. नमस्कार, CM 24 लाईव्ह न्यूज मध्ये